हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे शनिवार आणि अन्वीला आज हाफ डे असतो, म्हणजे लवकर स्कूल सुटते, त्यामुळे टिफिनमध्ये भाजी चपाती वगैरे द्यायची नसते। मग मी जर शनिवारी काही बिस्किट किंवा काय अजून स्नॅक्स वगैरे देत असते, पण ती रात्री म्हटली मम्मी मला उद्या डब्यामध्ये टिफिनमध्ये इडली दे म्हणून। तर मग काय पीठ वगैरे काय भिजत वगैरे नाही घातलं, डायरेक्ट मग विकतचंच पीठ घेऊन आले आणि आता तिच्यासाठी इडलीचा कुकर लावलेला आहे, लावते। आणि स्वयंपाक वगैरे आवरलाय रोजचा, तर आता तिला सुद्धा आवरायचे। 8:30 वाजत आलेत। तिला आता उठवून मग तिचं आंघोळ वगैरे आवरून, तिला इडली खूप आवडते, फक्त इडली खाते, ज्यासोबत सांबर किंवा चटणी अजिबात तिला आवडत नाही। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओच्या शेवटी माझं काही ज्वेलरी कलेक्शन आहे, त्या सोन्याचं सुद्धा आहे, ते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण एका ताईची कमेंट आली की ताई तुझं ज्वेलरी कलेक्शन शेअर कर म्हणून, दाखवा आम्हाला, तर ते शेवटी मी व्हिडिओच्या दाखवणार आहे। तर 2-3 दिवसापूर्वी एका ताईची छान अशी कमेंट आली की ताई पॉझिटिव्ह कसं राहायचं त्याबद्दल सांगा थोडं। तर पॉझिटिव्ह राहण्यामागचं माझं तर एकच मत आहे, फक्त आपण विचार आपला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे कोणताही वाईट विचार आपल्या डोक्यात नाही यायला पाहिजे। आणि हे कसं शक्य आहे, एकच गोष्ट सांगते तुम्हाला। तर आपल्या घरातलं काम झालं की आपण निवांत असतो, आपण घरातच असतो, आणि ज्या ऑफिसला वगैरे जातात त्या काही दिवसभर त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, आणि आपलं कसं आपण घरात राहतो आणि मग घरातलं काम झालं की निवांत, मग डोक्यात असे काय पण वेगळे विचार येतात आणि त्यामुळे आपलं मन हे होतं, नाराज होतं, किंवा अजून काय काय बरेच प्रत्येकाचे वेगवेगळे विचार किंवा टेन्शन वेगवेगळं असू शकते। पण माझं एकच मत आहे की आपण घरातलं काम झालं किंवा काय सारखं आपल्या दुसऱ्या वेगळ्या कामात आपण गुंतून राहिलं पाहिजे। कारण कोणतंही काम असू द्या घरातलं, म्हणजे बऱ्याचशा बायका आता घरात बसून सुद्धा खूप सारी काम करतात, ब्लाऊज शिवणं किंवा अजून काय काय बरेचशा बायका करत असतात। तर अशा कामात आपण मग्न राहिलो तर अजिबात दुसरे बाहेरचे विचार डोक्यात येत नाहीत, किंवा छान छान अशी पुस्तके वाचू शकता जेणेकरून तुमच्या डोक्यात कोणतेही वाईट विचार निगेटिव्ह विचार येणार नाही आणि मनसुद्धा प्रसन्न राहील। तर असं आपण काही ना काही गुंतून राहिलं पाहिजे, तरच आपलं माइंड आणि आपण फ्रेश राहतो किंवा ॲक्टिव्हसुद्धा राहतो। तर हेच आहे माझं त्या पॉझिटिव्ह राहण्यामागचं कारण जे किती आपण विचार केला आणि काय केलं, तर आपण ज्या परिस्थितीतून चाललोय ते काही बदलू शकत नाही। आपण चांगला विचार केला किंवा पॉझिटिव्ह विचार केला तर नक्कीच आपण पॉझिटिव्ह राहील आणि दिवसभर आपल्याला प्रसन्नसुद्धा वाटेल। तर आय होप की त्या ताईंना माझ्या त्यांच्या कमेंटचं रिप्लाय भेटला असेल, आणि माझ्या भाषेत किंवा माझ्या परीने मी जसं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते तेच मी त्यांच्याबरोबर शेअर केलेलं आहे। तर चला आता इथं सुद्धा अन्वी नाश्ता करायला बसले, तर अन्वी म्हटली नाश्त्याला सुद्धा मम्मी मला इडलीच पाहिजे। मी म्हणत होते फ्रूट्स वगैरे खा आणि स्कूलमध्ये गेल्या इडली खा, तर नको मला आता इडलीच पाहिजे। तर आता ती दिवसभर या इडलीवरच राहणार आहे, कारण तिला इडली खूप आवडते। दुपारचं सुद्धा बघा स्कूलमधून घरी आले की म्हणणार मम्मी दे इडली, आणि संध्याकाळी मग म्हटले जाताना सांगून गेले की संध्याकाळी मम्मी डोसा बनव उरलेल्या पिठाचा। तर ठीक आहे म्हटलं, आजचा दिवस डोसा आणि इडली खाण्यावर घालूया। तर इथं तिचा टिफिन वगैरे रेडी केला, तर ती आज म्हणत होती मम्मी मला नवीन रुमाल पाहिजे, आणि तिचे रुमाल 2-3 आहेत ना ते सगळे धुवायला टाकलेत। तर मग ते रुमाल वगैरे ठेवला, आणि आता अन्वी स्कूलला सुद्धा गेलेली आहे। तर आता माझं काही डेली सिंपल साधा मेकअप मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर रात्री मी काय करते, रोज थोडंसं तेल लावते आणि विणी घालून ठेवते, कारण खूप सारा गुंता होतो, आणि असं वरती क्लच वगैरे लावला की आपल्याला तो खूप डोक्याला रुततो आणि डोकं वगैरे दुखतं, त्यासाठी मग अशी विणी घालून ठेवते। तर त्यामुळे थोडीशी केस वाकडी झालेत, पण धुतल्यानंतर अगदी सरळ होते, जसं पहिले होते तसे, पण आता विणी घातल्यामुळे असे झाले। तर चला केस वगैरे विंचारून घेते, तरीसुद्धा बघा खाली शेंड्यांना गुत्ता होतोच। तर माझी नेहमीची हेअरस्टाईल अगदी साधी आणि सोपी आणि लगेच होणारी, तर अशा पद्धतीने हेअरस्टाईल करत असते।
आणि 2-3 दिवस झाले केस धुतले नाही, त्यामुळे ड्राय झालते. तर थोडंसं सिरम वगैरे लावलं, जे की मी रोज नाही लावत, कधी तर लावते जास्त ड्राय वाटले तर. कारण जास्त सिरम किंवा अजून काही केमिकल वगैरे असतंच त्यामुळे रोज रोज नाही लावत. जास्त करून तेलच असतं. 2 दिवसाला 3 दिवसाला डोकं दुखायला लागले की तेल लावत असते मी. तर साधा सिंपल असा मेकअप लुक मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर ही मी रोज यूज करते. सकाळचं एकच टाईम लावते, संध्याकाळचं तर चेहऱ्याला काहीसुद्धा लावत नाही. तर ही गार्नियरची क्रीम आहे. पिंपल्ससाठी बरी आहे, कारण पहिल्या खूप पिंपल्स होते पण आता कमी झालेत. तर आणि अजून एक क्रीम आहे, ती सिक्रेट आहे, मी काही दिवसांनी सांगेन, ते काय लगेच नाही सांगणार. तर तीसुद्धा खूप बेस्ट आहे आपल्या पिंपल्ससाठी. फक्त ती लावताना खूप सारी काळजी घ्यावी लागते आणि डॉक्टरला विचारूनच ती क्रीम यूज करायची. तर नंतरच्या ब्लॉगमध्ये मी सांगेल. जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती वगैरे पाहिजे असतील तर कमेंटमध्ये लिहा. एकच क्रीम आहे आणि स्वस्तसुद्धा आहे, जास्त काही महाग वगैरे नाही. तर ती क्रीम लावली, पावडर वगैरे काही लावत नाही, आपलं साधं सिंपल बरं वाटतं रोज. आणि हे रोज लिपस्टिक थोडीशी लावत असते मी. आधी लिप बाम लावून घेते, जेणेकरून आपले होठ लिप्स ड्राय पडणार नाहीत. त्यासाठी थोडीशी आधी लिप बाम लावते आणि नंतर ही एक सेम माझ्या होठाच्या कलरसारखीच लिपस्टिक आहे, ते मला आवडती रोजसाठी. आणि आज जरा जास्त लावली, नाही तर रोज थोडीशी लावत असते. जास्त काही असा मेकअप वगैरे आवडत नाही, कधी तर ठीक आहे, काही कार्यक्रम वगैरे काय असल्या मला आवडतं, पण जास्त डेली तर असा माझा साधाच मेकअप असतो. तर चला एक टिकलीसुद्धा लावायची, जेणेकरून आपला मेकअप पूर्ण होतो. आणि सिंदूरसुद्धा लावलेला आहे. तर असा होता माझा साधा आणि सिंपल. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, कपाळ खूप मोठं आहे, त्यामुळे थोडेसे असे केस काढते, जेणेकरून कपाळ खूप मोठं दिसणार नाही. तर चला, झालेला आहे असा माझा सिंपल आणि छान आहे मेकअप. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आता घरातलं बाकीचं आवरून घेते आणि तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवते. तर हे आहे माझं लग्नातलं मंगळसूत्र, लग्नामध्ये घालते तेव्हाचं. आणि अगोदर पिवळ्या मण्यामध्ये ओवलेलं, नंतर मग मला असं काळ्या मण्यातलं आवडत होतं, मग नंतर मी घरीच ओवलेलं आहे हे मंगळसूत्र. आणि खालच्या वाट्यासुद्धा मला जास्त करून ह्याच्या वाट्याच खूप आवडलेत. खूप छान डिझाईन आहे, तशी डिझाईन आता भेटते की नाही, पण मला ती खूप आवडलेली आहे. आणि हे काही साधे आहेत, जे की मी आपण बघा मध्ये खूपच ट्रेंड होता खण साडीचा आणि हे ऑक्साईड ज्वेलरीचा, त्यामुळे तेव्हा ती एक घेतलेलं मंगळसूत्र. छान वाटतं असं व्हाईट कलरची साडी किंवा खण साडी वगैरे घातली ना, उठून दिसतं ते सुद्धा मंगळसूत्र. आणि हे सुद्धा साईडचं एक मंगळसूत्र असंच मी तुळशीबागेतून आणलेलं होतं, छान वाटलं म्हणून. आणि हे एक मंगळसूत्र मी ऑनलाईन मागवलेलं होतं, नाही म्हटलं तर 900 का 1000 रुपयाचं होतं, पण क्वालिटी काही एवढी बेस्ट नाही, लगेच ह्याचा कलर वगैरे निघायला लागला. पण बरं पडतं आपल्याला बाहेर वगैरे जाताना, जास्त गर्दीत वगैरे जाताना, आणि असं सिंपल लुक केला ना छान वाटतं ते. गळ्यातलं मला ते खूप आवडतं आणि जास्त वेळा मी घातलेलं आहे. मला वाटते आता त्या गळ्यातल्याला नाही म्हटलं तर 2 वर्ष होत आलेत, पण बरं आहे, काय म्हणतात, किमतीच्या मानाने बरं आहे क्वालिटीसुद्धा. तर हे एक छोटं आहे, जे की आपल्याला कुठं बाहेर वगैरे जाताना जीन्स वगैरे छान वाटतं असे काळ्या मण्यात. आणि खाली एक असं गोल्डनमध्ये मस्त असे छोटे छोटे मणी आहेत, हे सुद्धा मला आवडलेलं. तर हे 3 असे मी साधे आहेत आणि एक सोन्याचं आहे. तर तुम्ही हे डिझाईन दाखवते तुम्हाला. तर वरती काही मण्यांचंच आहे, आपले सोन्याची मणी आणि काळ्या मण्यात ओवलेलं आहे. आणि हे डोरले आहेत. हे तर लग्नामध्ये एवढंच घातलेलं. नंतर मग काही दिवसात म्हणजे 1-2 वर्षांनी मग जो मी डेली यूज करते मिनी घंटन, तो घेतला नंतर. पण लग्नात फक्त हाच घंटन होता जो मण्यामधला. आणि छान आहे डिझाईन हे जे वाट्या खूप आवडतात मला. नंतर आपल्याला कालांतराने ह्याच्यामध्ये पट्ट्यासुद्धा घेता येतील, म्हणजे जे चेनमध्ये असतात ना मंगळसूत्राच्या, ते सुद्धा घेता येतील, कारण हे तारेमधलं आहे, त्यामुळे असं घेतलेलं मला. आणि हे सुद्धा मी गावाला वगैरे गेले किंवा घालत असते, किंवा इथं पण मला अशा साड्या कशा साध्या सिंपल असल्या आणि असं लॉंग मंगळसूत्र असले की छान दिसतं. तर त्यासाठी मी काळ्या मण्यात होऊन घेतलेलं, मीच ओवलेलं घरी. तर चला तुम्हाला घालून दाखवते की कसं दिसतं आणि काय. आणि मला आहे ना जास्त करून असे लॉंग मंगळसूत्र खूप आवडतात. असं थोडंसं आकूड असलं ना मला नाही छान वाटत. मग थोडंसं खाली म्हणजे 36 इंच वगैरे
हां 36 इंचच तसं मला छान वाटतं. आणि जे ऑनलाईन मागवलेलं होतं ना ते सुद्धा 36 इंच आहे, त्यामुळे असं लॉंग मंगळसूत्र मस्त दिसते साडी वगैरे घातल्यानंतर. तर बघू शकता अशी डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तो ड्रेसमुळे जरा उठून दिसत नाही, साडी वगैरे घातल्या मस्त दिसतात असे लॉंग मंगळसूत्र. आणि तुम्ही बघितलंच असेल गळ्यामध्ये जे डेली यूजसाठी मी मिनी घंटन घेतलेला आहे, तो नाही म्हटलं तर 1-2 वर्ष झालं असेल, लग्नानंतर 1-2 वर्षांनी तो घेतलेला. तर तोच असतो डेली माझ्या गळ्यामध्ये. आणि जरी बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर मग ते साधं वगैरे घालत असते. तर हे एक आहे ऑनलाईन जे हे सुद्धा खूप छान वाटतं साडीवरती. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तरी एका ताईची कमेंट आली की ताई ते डिझाईन जवळून दाखव. तर अशी आहे डिझाईन, छान आहे पण कलर थोडासा गेला आहे, पण बरं आहे आपलं कधीतरी घालायला. आणि मी खूप वेळा यूज केले, नाही म्हटलं तर 2 वर्ष झालं, त्यामुळे कलर गेला असेल. पण हे पण छान आहे. आणि बाकीचे काही 2 साधे असंच आपण तुळशी बागेत वगैरे गेले की घेऊन आलेले आहे, 2-3 आहेत ते सुद्धा मस्त वाटते. टॉक्साईड ज्वेलरी मध्ये खूपच त्याचा ट्रेंड होता, तेव्हा घेतलेले सुद्धा डिझाईन छान आहे. मी आता फक्त जे काही माझे मंगळसूत्र आहेत त्याचेच कलेक्शन दाखवले. हळूहळू जे काही कानातले वगैरे आहेत जे की मी कधीच घालत नाही, नुसतं घेऊन ठेवते. जास्त करून मला हे छोटे सोन्याचं डेली यूजचं आहे ना तेच बरं वाटतं आपले रेग्युलरला यूज करण्यासाठी, त्यामुळे जास्त करून नाही मी कानातले वगैरे मोठमोठे असे घालत डेली सुद्धा. तर बघू नंतर मी कधी दाखवेन ते सुद्धा, कानातले काही गळ्यातले आहेत ते सुद्धा दाखवेन. पण हे मंगळसूत्राचं कलेक्शन म्हटलं आज तुम्हाला दाखवावं, कारण थोडं तुम्हाला पण तुमच्या कमेंट येतात आणि त्या कमेंटला सुद्धा रिप्लाय देणं, खूप सारी कामं असतात आणि त्यातून वेळात वेळ काढून व्हिडिओ बघणं आणि व्हिडिओ बघून कमेंट करणं खूप मला असं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण हळूहळू मी सर्व जे काही तुमच्या कमेंट्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करीन त्या कमेंट्सचे व्हिडिओ. तर हे बघा, हे छान असं मला खूप आवडतं आणि हे फक्त 50 रुपयाचं आहे. मला वाटतं हे दुकानातून मी घेतलेलं एका ह्याच्यामधून स्टेशनरीमधून. तर मस्त वाटतं हे छोटंसं असं. आणि मला जास्त करून काळ्या मण्यातले मंगळसूत्र खूप आवडतात. हे होतं माझं ज्वेलरी कलेक्शन, अगदी छोटंसं. एवढे काही मी घेत नाही आणि जास्त करून मंगळसूत्र जास्त आहेत, गळ्यातले वगैरे कमी वापरते. आणि हे म्हणजे कमेंट होते की ताई तुझं ज्वेलरी कलेक्शन दाखव, त्यासाठी हे दाखवलेलं आहे. तर जास्त करून मी 2च यूज करते, हे तुम्हाला सांगितलेच. तर जास्त काही ज्वेलरी कलेक्शन वगैरे मी गोळा करत नाही, कारण जे आपल्याला हवं आहे तेच घेत असते आणि जास्त आवडलं तर असं होतं. तर चला आता मी असं ठरवले की रोज ते किचन किंवा रुटीन हे न दाखवण्यापेक्षा वेगवेगळं असं काहीतरी दाखवायचं, जे की तुमच्या कमेंट येतात की ताई तुझं ड्रेस कलेक्शन दाखव, साड्या कलेक्शन दाखव, ब्लाऊज कलेक्शन दाखव किंवा हे ज्वेलरी कलेक्शन. तर रोज असं थोडं काही ना काही वेगळं असं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.